या राज्यामध्ये हे राज्य आपत्तीतून जात असताना राज्यामध्ये आपल्याला पीक पाहणी ही आवश्यक होती। आतापर्यंत 60% पीक पाहणी झाली आहे। त्यामुळं आणि आमचं जे पीक पाहणीचं जे ऑनलाईन आहे त्यामध्ये थोडा पूर परिस्थितीमुळे कमी पीक पाहणी झाली, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सूचना दिल्या होत्या की शेतकऱ्याच्या 100% शेतकऱ्याची पीक पाहणी झाली पाहिजे। तर ऑनलाईन आता ते होऊ शकत नसल्यामुळं आमचे आता ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन 100% पीक पाहणी करणार आहे, जेणेकरून कोणाचीही नुकसान जे झालं ते सुटणार नाही, कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं ते सुटणार नाही। 100% पीक पाहणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे आणि हा निर्णय फिजिकली आतापर्यंत आपण पीक पाहणी ऑनलाईन करायचो, पण आता फिजिकली प्रत्येक शेतामध्ये जाऊन आता पीक पाहणी होणार आणि 100% शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये जे काही केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून जी मदत येणार आहे ती मदत होणार आहे। अत्यंत महत्त्वाची मागणी माननीय सर्व आमच्या आमदारांची लोकप्रतिनिधींची होती, ती मागणी आज आम्ही मान्य केली आणि शासन निर्णय जारी केला। दुसरं महत्त्वाचं जे आपण अनिल देशमुखाबद्दल विचारलं, तर अनिल देशमुखाचा त्यांचा जो निवडणुकीच्या काळामध्ये जो इन्सिडेंट झाला होता त्या इन्सिडेंटमध्ये पोलिसांनी पूर्ण चौकशी करून आणि आता तर फॉरेन्सिक अहवालही येईल एखाद्या वेळी, त्यातही ते शेवटी पोलिसांचा तो अधिकार आहे, फॉरेन्सिक अहवाल येईल तेव्हाही कळेल। पण हा प्रथमदृष्ट्या जी काही चार्जशीट तयार झाली आहे किंवा जी चौकशी झाली आहे यामध्ये हे दिसतं आहे, म्हणजे पोलिसांनी जे काही नोंदी घेतल्या किंवा तपास केला त्यावरनं की अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता एक स्टंट केला होता, हा स्टंट होता असं त्या ठिकाणी चौकशीमध्ये मला वाटतं दिसतं आहे। आणि आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल की या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्टंटबाजी, म्हणजे मला एवढंच वाटतं निवडणूक जिंकणे हारणे हा एखाद्या वेळी या विषयाकरता व्यक्तींनी या ठिकाणी खिलाडी वृत्तीने आपण हा विजय पराजय स्वीकारला पाहिजे। पण एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि मला भाजपवाल्यांनी मारलं, मला भाजपने त्या ठिकाणी गोटा मारला असं दृश्य तयार करणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाना प्रयत्न केला गेला होता, हे आता पोलीस चौकशीतून उघड झालं। आणि मला असं वाटतं कुठल्याही नेत्यांनी जनतेची अशी सहानुभूती घेऊ नका, जनतेचे विकास कामं करून जनतेच्या परिवारामधला भाग समजून खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा, म्हणजे अशी पाळी स्वतःच्या हातानं स्वतःचं डोकं फोडण्याची पाळी हे त्या ठिकाणी येणार नाही असं मला वाटतं। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी, और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? तो अब से आपको इन सभी से मुक्त करने के लिए और सभी परेशानियों पर पक्का और सफल आयुर्वेदिक उपचार का लाभ उठाने के लिए काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल लाया है समस्याओं पर निवारण। आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें
7558387070 या फिर 9423105824।